पूजा, हे पूजा. हा भाऊजी. अगं इकडं काय करते तू? खाली किती आवाज देतोय मी तुला. काही नाही, आली असंच. आणि आई पण रागात बोलत होती, तू इथं बसली नाराज होऊन. काय झालंय का तुमचं? अहो बघा ना, त्यांचं म्हणणे का मी 24 तास नाही साडी घालूनच राहिला पाहिजे, कपडे टिकली लावली पाहिजे, हातभर बांगड्या घातल्या पाहिजे. माझ्याकडनं नाही होत ते. अगं पण त्यांच्या समाधानासाठी का होईना घालत जा ना तू आपलं. अहो पण मला नाही आवडत ते. आणि तसे पण मी कधी साडीत राहिले पण नाही एवढा टाईम. मी राहू शकते पण थोडाच वेळ. मला असं साडी बिडीत नाही आवडत काही. हे बघ, आता लग्न झालं ना तुझं, मोठी माणसं आहेत ते आपल्यापेक्षा. आपल्याला काय आवडतंय नाही त्यापेक्षा त्यांचा पण विचार केला पाहिजे. अहो ते गंज खरे, पण माझ्या मैत्रिणी त्या बघा कसल्या भारी राहतात, जीन्स टॉपवर राहतात, चांगले चांगले कपडे घालतात. आणि त्यांनी मला असं बघितलं, अहो माझ्या हसतात त्या. मला नाही आवडत तसं राहिला. मी राहीन तर ड्रेस घालूनच राहीन बाबा. का हसायला काय झालं त्यांना? म्हणजे चांगलं वाटतं का ते? अरे चांगलं वाटतं का म्हणजे ह्यात हसण्यासारखं काय आहे? आज आपल्या 70-80% बाया साड्या घालतात, मग त्या काय गावंढळ झाल्या काय? अहो पण मी सिटीमध्ये राहिलेली. मला वाटतं की मी ड्रेस आणि याच्यामध्येच कम्फर्टेबल शब्द नाही घ्यायचा ना. कम्फर्टेबल घ्यायला काय अडचण होती? अहो ती साडी बिडी म्हणलं ना, हे बांगड्या बिंगड्या, तर मला एकदम गावंढळ वाटतं बघा ती. गावंढळ? मग काय? ह्याला गावंढळ मानता होय तुम्ही? अहो ह्यो तुमच्या विचारांचा गावंढळपणा झाला. साडी बांगड्या हे अलंकार आहे, आपले संस्कृती आहेत. तुला तरी समजायला पाहिजे. अगं माणूस किती शिकला, किती झालं काही मोठा, तरी त्याला आपल्या संस्कृतीवरून, आपल्या भागावरून लोक ओळखतात. तुम्ही पाश्चिमात्य कपडे घातले किंवा त्या बाहेरच्या देशासारखे कपडे घातले म्हणजे तुम्हाला स्टँडर्ड नाही म्हणत कोण. तुम्ही शिकूनसुद्धा जर आपली संस्कृती पाळली तर लोक तुम्हाला उच्च शिक्षित आणि सुशिक्षित मानतात. अरे आपल्या देशाचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झालत्या, त्यासुद्धा डोक्यावर पदर घेऊन कामकाज करायच्या. त्या एवढ्या मोठ्या राष्ट्रपती होत्या. आपण तर लई छोटी माणसं आहे. तुम्ही ते पाळलं पाहिजे. आणि त्यात काय एवढं? अरे कपाळाला कुकू लावतोय ते आपल्या नवऱ्यासाठी लावतो आपण. हातभर बांगड्या घालतो, साडी विडी घालतो, आपल्या संस्कृतीचा भाग येतो. तो आपण जपला पाहिजे. तुम्ही आत्ताच जपला नाही तर तुमच्या पोरांना उद्या काय माहिती होणार आहे? साडी काय असतं, का हातभर बांगड्या काय असतात, कपाळाला कुकू काय असतं. खरे होय तुमचं. आणि मग आणि त्यात काय, कोण उलट हसत असेल तर उलट त्याला हसलं पाहिजे तुम्ही. ज्याला आपली संस्कृती माहिती नाही तो शहाणा झाला, आणि ज्याला संस्कृती माहिती आहे पाळतोय तो येडा असतो का? काहीतरी उगीच तुझ्या मैत्रिणींचं बी सांगत बसली तू. खरं मी तर ह्या गोष्टीचा विचारच नाही केला. कारण आपली संस्कृती आपण नाही जपणार तर मग कोण जपन? तुला माहिती आहे का, पूर्वीच्या काळी आपल्या देशावर किंवा राज्यावर आक्रमणं व्हायची. ती लोक नुसती युद्ध नव्हती करत, आपला सांस्कृतिक वारसासुद्धा नष्ट करायची. कारण की नुसतं युद्ध करून किंवा माणसं मारून एखाद्या देशाचं नुकसान होत नाही. जेव्हा त्या देशाची संस्कृती नष्ट होती का, तेव्हा तो देश खरात लायाला जातो. त्यामुळं आपण संस्कृती टिकवणं म्हणजे आपला देश, आपले विचार आणि आपला महाराष्ट्र पुढे नेण्यासारखं आहे. त्यामुळे ना आपली संस्कृती जपायचीच. हां, जर तू कुठं एकदम तुला वाटलंच की आजारी आहे किंवा बरं नाही वाटत आहे किंवा काय दुसऱ्या अडचणी असतील तर ठीक आहे, पण इतर वेळी काय अडचण आहे तुम्हाला साडी आपल्या व्यवस्थित पोशाखात राहिला? खरंय. हां, मग चल आता जाऊन मस्तपैकी सासूबाईंना तयार होऊन दाखव. हां बरं ठीक आहे. आणि मी पण आता आजपासून ना साडीच घालत जाईन. ठीक आहे, चला मग. चला.